सूत्रधार मध्ये ऐकूया अगस्त्य कथेचा भाग दुसरा, इल्वल आणि वातापी. अगस्त्य कथेच्या मागील भागात आपण अगस्त्य ऋषींच्या पूर्वजांची स्थिती, लोपामुद्राचा जन्म आणि महर्षी अगस्त्यांची कामना याबद्दल माहिती घेतली. या कथेचा पुढचा टप्पा खूपच रंजक आहे. आपली पत्नी लोपामुद्रा हिची इच्छा पूर्ण करण्यासाठी अगस्त्य ऋषी आधी महाराज श्रुतर्वा यांच्याकडे धनप्राप्तीसाठी गेले, कारण अगस्त्य ऋषी त्यांना श्रीमंत मानत होते. श्रुतर्वा राजाने अगस्त्य ऋषींचे पूर्ण आदराने स्वागत केले आणि त्यांच्या आगमनाचे कारण विचारले. त्यावर अगस्त्य ऋषी म्हणाले, हे राजा, मी संपत्तीच्या इच्छेने तुझ्याकडे आलो आहे, म्हणून माझ्या या इच्छेपायी तुझ्या राज्यातील इतर कोणत्याही प्राण्याला इजा होणार नाही इतके धन मला दे. हे ऐकून श्रुतर्वाने आपल्या संपत्तीचा संपूर्ण हिशोब अगस्त्य ऋषींसमोर ठेवला आणि आपल्या इच्छेनुसार धन घेण्यास सांगितले. पण श्रुतर्वाचा हिशोब पाहून अगस्त्य ऋषींच्या लक्षात आले की जर त्यांनी श्रुतर्वाकडून धन घेतले तर राज्यातील जनतेला त्रास सहन करावा लागू शकतो. या कारणामुळे अगस्त्य ऋषींनी श्रुतर्वासह राजा बंधनश्वाकडे जाण्याची योजना केली. राजा बंधनश्वने आपल्या दोन्ही पाहुण्यांचे आदरपूर्वक स्वागत केले आणि त्यांच्या आगमनाचे कारण विचारले. अगस्त्य ऋषींनीही राजा बंधनश्वला तेच कारण सांगितले जे त्यांनी श्रुतर्वाला सांगितले होते. श्रुतर्वाप्रमाणेच राजा बंधनश्वनेही आपल्या संपत्तीचा संपूर्ण हिशोब अगस्त्य ऋषींसमोर ठेवला आणि आपल्या इच्छेनुसार धन घेण्यास सांगितले. पण हाही हिशोब पाहिल्यानंतर अगस्त्य ऋषींच्या समोर तोच पेच पडला जो श्रुतर्वाचा हिशोब पाहून पडला होता. म्हणून अगस्त्य ऋषींनी राजा बंधनश्वाकडूनही धन घेतले नाही आणि दोन्ही राजांसह ते महाधनी त्रसदस्यूकडे गेले. पण अगस्त्य ऋषींसमोर पुन्हा तीच परिस्थिती निर्माण झाली. या समस्येचं निराकरण करण्यासाठी राजांनी अगस्त्य ऋषींना सांगितले, ऋषीवर्य, इल्वल नावाचा राक्षस आहे, तोच या पृथ्वीतलावर सर्वात श्रीमंत आहे. तुम्ही त्याच्याकडे जाऊन पैसे मागितलेत तर तुम्हाला हवे तितके धन नक्कीच मिळेल. हा पर्याय योग्य आहे हे ओळखून सर्व राजे आणि अगस्त्य ऋषी इल्वलच्या राज्यात गेले. मणिमती शहरात इल्वल नावाचा राक्षस राहत होता. वातापी हा त्याचा धाकटा भाऊ. एके दिवशी इल्वलने एका ब्राह्मणाकडे इंद्रासारख्या पराक्रमी पुत्रासाठी वरदान मागितले, परंतु ब्राह्मणाने असे वरदान देण्यास नकार दिला. यावर संतापलेल्या इल्वलने ब्राह्मणांना ठार मारण्याचा निर्णय घेतला. इल्वलचा धाकटा भाऊ वातापी इच्छेनुसार रूप धारण करू शकतो, म्हणून इल्वलने ब्राह्मणांना मारण्यासाठी एक युक्ती करायचे ठरवले. तो वातापीला बकरी किंवा मेंढी बनवत असे. मग इल्वल त्या शेळी किंवा मेंढ्या शिजवून त्यांचे मांस ब्राह्मणाला खाऊ घालत असे. इल्वल राक्षसामध्येही ही विशेष शक्ती होती. यमलोकात गेलेल्या ज्या ज्या प्राण्यांना तो त्यांच्या नावाने हाक मारत असे ते प्राणी पुन्हा त्याच रूपात जिवंत व्हायचे. त्यामुळे ब्राह्मणाने त्याचा भाऊ वातापी याला खाल्ल्यानंतर इल्वल आपल्या भावाला हाक मारत असे. त्यामुळे वातापी ब्राह्मणांच्या फासळ्या फाडत बाहेर पडत असे. इल्वल आणि वातापीचा ब्राह्मणांवर हा अत्याचार बराच काळ चालू राहिला आणि ते दोघेही ब्राह्मणांना मारत राहिले आणि मिळणाऱ्या धनसंपत्तीमुळे श्रीमंत झाले. अगस्त्य मुनी इल्वलच्या राज्यात पोहोचल्यावर इल्वलने आपला भाऊ वातापीचे मांस त्यांना वाढले आणि त्यांना ते खाण्याची विनंती केली. हे पाहून सर्व राजे काळजीत पडले. तेव्हा अगस्त्य ऋषी म्हणाले, तुम्ही काळजी करू नका, मी एकटाच या राक्षसाचे मांस खाईन. असे म्हणत अगस्त्य ऋषींनी आसनावर बसून वातापीचे सर्व मांस खाल्ले आणि ते पचवले. इल्वलने आपल्या भावाला बोलावले असता वातापी काही बाहेर आला नाही. इल्वलला याचे खूप वाईट वाटले आणि त्याने अगस्त्य मुनींच्या आगमनाचे कारण विचारले. तेव्हा संपत्तीची इच्छा घेऊन आलेल्या अगस्त्य मुनींना इल्वल म्हणाला, तुम्हा सर्वांना मी किती धन द्यायचे आहे हे जर तुम्ही मला सांगितले तरच मी तुम्हाला धन देईन. त्यावर अगस्त्य मुनी म्हणाले, हे महान दानवा, तुला प्रत्येक राजाला 10,000 गायी आणि तेवढीच सोन्याची नाणी द्यायची इच्छा आहे
आणि या राजांपेक्षा मला दुप्पट गायी आणि सोन्याची नाणी देण्याची योजना तू आखली आहेस. याशिवाय तू मला 2 वेगवान घोडे असलेला सोन्याचा रथ द्यायला इच्छुक आहेस. अगस्त्य मुनींचे उत्तर ऐकून इल्वल म्हणाला, तुम्ही जे काही बोलता आहात ते अगदी खरे आहे, पण तुम्ही ज्या रथाबद्दल बोललात त्याला आम्ही सोन्याचा रथ मानत नाही. इल्वलाचा धूर्तपणा ओळखून अगस्त्य मुनी म्हणाले, मी कधीच असत्य बोलत नाही, म्हणून तू जाऊन पडताळून घे की तो रथ सोन्याचाच आहे. इल्वलने माहिती काढली तेव्हा तो रथ सोन्याचाच निघाला. ही माहिती मिळताच आपल्या भावाच्या मृत्यूने दुःखी झालेल्या इल्वलने मान्य केल्याप्रमाणे सर्वांना धनसंपत्ती देऊ केली. पण अगस्त्य मुनी आणि सर्व राजे मिळालेली धनसंपत्ती घेऊन रथातून जात असताना इल्वलने त्यांच्यावर मागून हल्ला केला, पण फक्त एका हुंकाराने अगस्त्य ऋषींनी क्षणात इल्वलला भस्मसात केले आणि राजांना त्यांच्या आपापल्या राज्यात सोडून ते लोपामुद्राकडे आले आणि तिच्या सर्व इच्छा त्यांनी पूर्ण केल्या. त्यानंतर लोपामुद्राने अगस्त्य ऋषींकडे मुलाची इच्छा प्रकट केली. त्यावर अगस्त्य ऋषींनी तिला विचारले, प्रिये, तुला 1000 किंवा 100 पुत्र हवे आहेत का जे 10 पुत्रांसमान असतील, की 10 पुत्र हवे आहेत जे 100 समान असतील, की एकच पुत्र हवा आहे जो 1000 पुत्रांसमान असेल? त्यावर लोपामुद्रा म्हणाली, देवा, मला एकच पुत्र हवा आहे जो सर्व गुणसंपन्न असेल. अगस्त्य ऋषींनी लोपामुद्राला वरदान दिले. त्यानंतर लोपामुद्राला गर्भधारणा झाली, जी 7 वर्षे चालली. 7 वर्षांनंतर त्यांना एक मुलगा झाला, ज्याचे नाव दृढस्यू होते. बालपणीच दृढस्यूने ईदम म्हणजे समिधा किंवा हवनाचे लाकूड वाहून नेण्यास सुरुवात केली, म्हणून त्याला ईदमवाह असेही नाव पडले. अशा प्रकारे सद्गुणी पुत्र मिळाल्यावर अगस्त्य ऋषींनी आपल्या पूर्वजांना त्यांच्या जगात स्थान दिले. अगस्त्य ऋषींशी संबंधित असलेल्या आणखी कथांसाठी आमच्या संपर्कात रहा आणि सूत्रधारच्या सोशल मीडिया माध्यमांशी संपर्क साधून आमच्याशी संबंधित इतर माहितीही मिळवत रहा.